नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यमंत्री दर्जाचे आशिष दामले यांची परभणीत सदिच्छा भेट. परभणी दिनांक 22 ऑगस्ट 2026. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री दर्जाचे कॅप्टन आशिषजी दामले यांनी परभणी येथे श्री शंतनू सुभेदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सुभेदार परिवाराच्या वतीने कॅप्टन आशिषजी दामले यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सदिच्छा भेटीदरम्यान परभणी जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व तसेच विकासात्मक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध प्रश्नावर तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनाबाबतही विचारविनिमय झाला. कॅप्टन आशिषजी दामले यांच्या या सदिच्छा भेटीमुळे सुभेदार परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सुभेदार परिवारातील सदस्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने मेळावा ठेवण्यात आला. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज हा एकत्रित यावा आणि त्यातून जे खरंच जो दुर्बल घटक आहे, ज्यांना गरज आहे, अशा दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्याच ज्या ब्राह्मण संघटना आहेत त्या एकत्र येऊन एक ताकदीने अशा लोकांसाठी धावून जाण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले. आणि मला अभिमान आहे की कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये मग ती मदत असो, एकत्र येणं असो, दुसऱ्यांना इतर समाजांना एकत्रित घेऊन जाणं असो, या सगळ्या गोष्टींमध्येच आमचा समाज हा या ठिकाणी पुढे आहे. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक चांगला संदेश पाठवून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना आणि त्यातून काय काय लाभ मिळू शकतो या संदर्भात मार्गदर्शन आम्ही सगळेच जण, नुसतं मार्गदर्शन नाही तर समाजाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना काय अपेक्षा आहेत महामंडळाकडून या समजून घेऊन त्या दृष्टीने काम करण्याचा त्या ठिकाणी आमचा उद्देश आहे. आज सुभेदार परिवाराच्या वतीने तर हे फार आमचे जवळचे मित्र आहे आणि म्हणूनच परभणीत आल्यानंतर पहिले प्रथम त्यांच्याकडे आल्याशिवाय परभणी दौरा सुरू होत नाही. आणि मला आनंद आहे की शंतनू सुभेदारांच्या माध्यमातून परभणी शहरात आपण जर पाहिलं तर फार मोठं सामाजिक कार्य हे मागच्या काळामध्ये उभं राहिलेलं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा शंतनू आणि सर्वच सुभेदार कुटुंबाकडनं असंच समाजकार्य घडत राहील आणि समाजाचं हित होत राहील या दृष्टीने त्या ठिकाणी ते काम करतात. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्यासोबत आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा अशीच शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी हीच त्या ठिकाणी प्रार्थना करतो. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने वाटप करण्यात येते, पण अजूनही ब्राह्मण समाजामध्ये गरीब लोक आहेत, अजून त्यांना अनुदान मिळालं नाही, सहाय्य मिळालं नाही. याबद्दल आपण काय सांगा? कसं आहे, कुठलीही म्हणजे आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे सुरू होऊन आता 2 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी म्हणता येईल की हे महामंडळ बालावस्थेत आहे. इतर महामंडळाच्या तुलनेत आपण पाहिलं तर त्यांना 20-20, 25-25 वर्ष झालेली आहेत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 2 वर्ष झालेली आहेत. तरीसुद्धा त्यातून जास्तीत जास्त तरुणांना कशा पद्धतीने आपल्याला व्यावसायिक बनवता येईल, उद्योजक बनवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या ठिकाणी वैयक्तिक कर्ज योजनेचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप आपण सुरू केलेलं आहे. शासन असेल, आदरणीय देवेंद्रजी असतील, त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, हे सगळेजण त्या दृष्टीने सकारात्मक आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या महामंडळाचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.